राज्यसेवा मुख्य जो जी एस 3 पेपर आहे त्यातील HR भागातील आपण तिसरा चॅप्टर म्हणजेच महिला विकास हा चॅप्टर सुरू केला आहे. तर या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी 8 ते 9 क्वेश्चन विचारतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघणार आहोत तर महिलांशी संबंधित कायदे, त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 सालचा, त्याचबरोबर गर्भनिधानपूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र म्हणजेच PCPNDT ॲक्ट 1994चा, विशाखा मार्गदर्शका म्हणजेच विशाखा गाईडलाईन्स काय याचा अभ्यास, त्याचबरोबर राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण, राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान, मातृत्व सहयोग कायदा या सर्वांचा अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर महिला संबंधीचे कायदे म्हणजे महिलांच्या सुरक्षेसंबंधीचे कोणकोणते कायदे आहेत तर पहिला कायदा अनैतिक व्यापार थोपवणूक कायदा. हा कधीचा कायदा तर 1956चा, त्याच्यामध्ये सुधारणा 1986मध्ये करण्यात आली. अनैतिक व्यापार थोपवणूक कायदा 1956चा. दुसरा कायदा आहे महिला असभ्य प्रदर्शन थोपवणूक अधिनियम, हा 1986 सालचा. महिलांचे असभ्य प्रदर्शन म्हणजे प्रसारमाध्यमांमधून महिलांचं असभ्य प्रदर्शन होत होतं, त्यासाठी थोपवणूक करणारा कायदा 1986मध्ये संमत करण्यात आला. पुढचा कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा, हा 1961 सालचा कायदा, याच्यामध्ये 1986मध्ये सुधारणा करण्यात आली. पुढचा कायदा आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा, हा 2006चा कायदा आहे, याचा अंमल 2007 पासून सुरू झाला. पाचवा कायदा आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षणाचा कायदा, हा 2005 सालचा आहे. सहावा कायदा आहे बालन्याय मुलांचे संगोपन व संरक्षण कायदा, हा 2000 सालचा आहे, याच्यामध्ये नव्याने कायदा 2015ला अंमलात आलेला आहे. सातवा कायदा आहे लैंगिक शोषणापासून मुलांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजेच पोस्को ॲक्ट, हा 2012 सालचा आहे. आठवा कायदा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षणाचा कायदा, हा 2013 सालचा आहे. यामध्ये महत्त्वाचा पहिला कायदा कोणता तर अनैतिक व्यापार थोपवणूक कायदा 1956, सुधारणा 1986मध्ये. दुसरा कायदा आहे महिला असभ्य प्रदर्शन थोपवणूक अधिनियम 1986 सालचा. तिसरा कायदा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा 1961चा, त्याच्यामध्ये सुधारणा 1986 साली. चौथा कायदा आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 सालचा, त्याचा अंमल 2007 सालापासून सुरू झाला. पाचवा कायदा आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षणाचा कायदा, हा 2005 सालचा कायदा आहे. सहावा कायदा ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट, हा 2000 सालचा आहे, त्याच्यामध्ये नवीन ॲक्ट हा 2015 साली लागू करण्यात आला. सातवा कायदा आहे लैंगिक शोषणापासून मुलांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजेच पोस्को ॲक्ट, हा 2012 सालचा आहे. आठवा कायदा आहे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांच्या संरक्षणाचा कायदा, हा 2013 सालचा आहे. त्यातील महत्त्वाचा कायदा कोणता आहे तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005. हा कायदा 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू झाला. हा कधी लागू झाला आणि कधीचा अधिनियम आहे हे लक्षात करण्याची गरज आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम हा 2005 सालचा आहे आणि हा लागू झाला 26 ऑक्टोबर 2006 साली. हिंसामुक्त जीवन स्त्रीचा मानवी हक्क आहे, म्हणूनच कौटुंबिक हिंसाचार हा निःसंशयपणे तिच्या मानवी अधिकाराचा विषय आहे, तसेच तिच्या सर्वांगीण विकासाचा अडथळा निर्माण करणारा गंभीर दखलपात्र विषय आहे. या टिप्पणीस व्हिएना समझोता म्हणजेच 1994ला जो व्हिएना करार झाला होता आणि बीजिंग अधिघोषणा कृती समितीचे व्यासपीठ म्हणजे 1995ला जी महिलांची 4थी परिषद भरली होती, महिलांच्या विषयासंबंधीची जागतिक 4थी परिषद बीजिंगला भरली होती 1995ला. त्याचबरोबर व्हिएना समझोता जो 1994ला झाला होता, त्यातील तरतुदींची मान्यता किंवा अंमलबजावणी करण्यासाठी 2005 साली कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम हा कायदा करण्यात आला. त्याचा अंमल 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू झाला. महिलांवरील भेदभाव संपूर्णपणे मिटवण्यासाठी संयुक्त कृती समितीच्या 1989ला जी संयुक्त कृती समिती होती महिलांच्या भेदभावावरील संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी, याच्या कॉमन रेकमेंडेशननुसार संबंधित देशांनी स्त्रियांच्या कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध संरक्षण पुरवण्यासाठी पावले उचलावीत असा गरज निर्माण झाली होती. या सर्वांचा आढावा घेऊन म्हणजेच जी 1989ची कॉमन रेकमेंडेशन्स होती, त्यानंतर 1994ला जे व्हिएना समझोता झाला होता, त्याचबरोबर 1995ला जे बीजिंग अधिघोषणा कृती करण्यात आली होती, या सर्वांच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी 2005चा अधिनियम संमत करण्यात आला. विशेष करून महिलांना कुटुंबात होणाऱ्या हिंसाचारापासून संरक्षण देण्यासाठी हा कायदा करावा म्हणून यामध्ये तरतुदी करण्यात आल्या. सर्व बाजूने स्त्री शोषण थांबवण्यासाठी ठोस व निर्णायक कायदा अस्तित्वात आणला. या कायद्याअंतर्गत संरक्षण आदेश कोणकोणत्या प्रकारचे देण्यात येतात म्हणजे कोणकोणते आदेश, यामध्ये पीडितेला निवासी आदेश मिळतो, निवासाचा आदेश देण्यात येतो न्यायालयाकडून. त्याचबरोबर आर्थिक सहाय्यासंबंधीचा आदेश देण्यात येतो, ताबा देण्यासंबंधीचे आदेश, भरपाईचे आदेश, अंतरिम किंवा एकतर्फी आदेश देण्याचा अधिकारही या कायद्यामध्ये देण्यात आले इत्यादी तरतुदी पीडित व्यक्तीच्या अधिकारांच्या अंमलबजावणी किंवा संरक्षणासाठी केल्या गेलेल्या आहेत.
हा कायदा म्हणजे फक्त पीडित व्यक्तीच्या जबानीच्या आधारावरच नोंदवला जातो. म्हणजे हा गुन्हा नोंद होण्यासाठी पीडितेने जबाब नोंदवणं गरजेचं आहे व न्यायालय गुन्हा घडल्याचा निष्कर्ष काढून शिक्षा ठोठावू शकतो. जर पीडितेने जबाब नोंदवला तर न्यायालय शिक्षा घडल्याचा निष्कर्ष काढून शिक्षा ठोठावू शकतो. तर महत्त्वाचं काय आहे तर हा कायदा 2005 सालचा आहे आणि 2006 पासून याचा अंमल लागू झाला. महिला संबंधीचे इतर कायदे कोणते तर हुंडा प्रतिबंधक कायदा हा 1961चा आहे. याच्यामध्ये 1986ला सुधारणा करण्यात आली. 1961च्या या कायद्यामध्ये हुंडा मागणे आणि हुंडा देणे हे गुन्हा ठरवण्यात आले. हा कायदा अधिक प्रभावी होण्यासाठी भारतीय दंडसंहितेमध्ये कलम 304(1) आणि 498(c) अन्वये नवीन कलमे अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. पुढचा कायदा अश्लीलते विरोधी कायदा. भारतीय दंडसंहितेच्या कलम 292 ते 294 मध्ये महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद होती. त्या मानाने जाहिराती, पुस्तके, चित्र इत्यादी माध्यमातून महिलांची विटंबना करणारा किंवा लेखनातून अश्लीलता सादर करणारा असा कोणता कायदा नव्हता. त्यामुळे अश्लीलता सादर करण्याविरुद्धचा कायदा 1986 मध्ये करण्यात आला. यानुसार वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकारही देण्यात आला. अश्लीलतेविरुद्धचा कायदा हा 1986चा आहे. यानुसार जाहिराती, पुस्तके, चित्र आदीमधून महिलांची विटंबना किंवा अश्लीलता प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला तर या गुन्ह्यांतर्गत शिक्षा होऊ शकते. वॉरंटशिवाय अटक करता येऊ शकते. पुढचा कायदा आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा. बालविवाह प्रतिबंधक कायदा. बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिनियम म्हणजेच शारदा ॲक्ट मध्ये जो 1927 सालचा जो शारदा ॲक्ट होता त्याच्यामध्ये 1987 मध्ये सुधारणा झाली. त्यानुसार विवाहाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 आणि मुलाचे वय 21 वर्षांहून कमी असल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. हा कायदा सर्व जाती धर्माच्या लोकांना सारख्याच प्रमाणात लागू आहे. पुढचा कायदा आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा जो शारदा ॲक्ट होता 1927चा त्याच्यामध्ये 1987ला सुधारणा करण्यात आल्या व त्याच्यानंतर 2006ला नव्याने हा कायदा अंमलात आला. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006ला कायदा करून त्याचा अंमल 2007 साली सुरू करण्यात आला. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006ला करण्यात आला आणि त्याचा अंमल 2007 पासून सुरू झाला. कौटुंबिक न्यायालय कायदा. कौटुंबिक न्यायालय कायदा काय तर दाम्पत्य व कौटुंबिक कलहाचे प्रकरणे एकाच ठिकाणी सोडवण्यासाठी कौटुंबिक अधिनियम 1984 लागू करण्यात आला. कुटुंब न्यायालय नसल्यास तिथल्या जिल्हा कोर्टाने कुटुंब न्यायालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे कौटुंबिक अधिनियम हा कधीचा आहे तर 1984चा आहे. कौटुंबिक कलहाचे दाम्पत्याचे कलहाचे प्रकरणे सोडवण्यासाठी हा कायदा किंवा न्यायालय स्थापन करण्यात आले. यानुसार महाराष्ट्रातील पहिले कौटुंबिक न्यायालय हे पुणे येथे स्थापन करण्यात आले. 1988 साली पुणेमध्ये महाराष्ट्रातील पहिलं कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात आले. सध्या महाराष्ट्रामध्ये 22 कौटुंबिक न्यायालये आहेत. पुढचा कायदा आहे गर्भलिंग चाचणी संबंधीचा कायदा. स्त्री भ्रूण हत्या व गर्भाचे लिंग जाणून घेण्याच्या तंत्राचा दुरुपयोग करणे व वावर यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रसूतीपूर्व निदान आणि तंत्रज्ञान विनियमन व दुरुपयोग निवारण अधिनियम 1994ला करण्यात आला. यात संपूर्ण काय तर प्रसूतीपूर्व निदान आणि तंत्रज्ञान विनिमय व दुरुपयोग निवारण अधिनियम 1994. प्रसूतीपूर्व निदान तंत्र दुरुपयोग नियमन आणि प्रतिबंध हा अधिनियम 1994 साली करण्यात आला. पुढे 2003 मध्ये यात गर्भलिंग चिकित्सा यावर प्रतिबंध आणण्यासाठी सुधारणा केली. 1994च्या कायद्यामध्ये 2003ला सुधारणा कशासाठी केली तर गर्भलिंग चिकित्सा यावर प्रतिबंध आणण्यासाठी सुधारणा केली. यामध्ये अधिक माहिती काय दिली तर भारतात प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा 1994 म्हणजेच PCPNDT ॲक्ट करण्यात आला. गर्भलिंग चिकित्सेविरुद्ध कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्रात 1988 मध्येच हा कायदा लागू करण्यात आला होता. या कायद्यानुसार गर्भलिंग निदान हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आला होता. लिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला किंवा त्या संस्था प्रमुखाला या अंतर्गत 3 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड होऊ शकतो. एखाद्या ठिकाणी गर्भलिंग निदान चाचणी होत आहे असे निदर्शनास आल्यास याबाबतची तक्रार देण्याकरता विविध पातळीवर अधिकारी नेमलेले आहेत. महापालिका क्षेत्रात जर गर्भलिंग निदान होत असेल तर महापालिकेचे आरोग्य अधिकारी, जिल्हा पातळीवर जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी, ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक यांच्याकडे तक्रार नोंदवण्यासंबंधीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. हा कायदा म्हणजे या अंतर्गत गुन्हा झाल्यास दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे. त्या अंतर्गत 3 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड होऊ शकतो. हा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य.
महाराष्ट्रामध्ये हा कायदा कधी लागू आला तर 1988मध्येच हा कायदा लागू करण्यात आला होता. गर्भधारणापूर्व निदान तंत्र कायदा. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा 1994 म्हणजेच PCPNDT ॲक्ट यामध्ये 2003 साली सुधारणा करण्यात आल्या. या कायद्यात काय तरतुदी करण्यात आल्या तर पोटातील गर्भ मुलगा आहे की मुलगी याची तपासणी करण्यास बंदी घालण्यात आली. पोटातील गर्भाचे लिंग माहीत करून गर्भपात करण्यास बंदी घालण्यात आले. पोटातील गर्भाचे लिंग माहीत करून मिळेल अशा स्वरूपाची जाहिरात करण्यास बंद घालण्यात आले. त्याचबरोबर कायद्यातील तरतुदी न पाळल्यास शिक्षा देण्यात येणार आहे. प्रसूतीपूर्व लिंग निदान करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे. या कायद्याने ज्या ठिकाणी सोनोग्राफी केली जाते ती जागा सोनोग्राफी करण्याचे मशीन आणि ते मशीन वापरण्याची व्यक्ती या सर्वांची नोंदणी केली पाहिजे अशी तरतूद करण्यात आली. या कायद्यामध्ये महत्त्वाची तरतूद काय तर मुलगा आहे की मुलगी याची तपासणी करण्यास बंद, परत गर्भपात करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. गर्भलिंग करून मिळेल अशी जाहिरात करण्यास बंदी घातलेली आहे. त्याचबरोबर प्रसूतीपूर्व लिंग निदान करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे. आता गर्भलिंग चाचण्या रोखण्यासाठी किंवा स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी कोणकोणते प्रोजेक्ट चालणार तर सेव्ह द बेबी गर्ल प्रोजेक्ट हा महाराष्ट्र शासनाने राबवलेला प्रकल्प आहे. या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोनोग्राफी यंत्रावर निगराणी ठेवण्यासाठी मॅग्नम ओपस या कंपनीच्या मदतीने सेव्ह द बेबी गर्ल हा प्रोजेक्ट सुरू केला. यामुळे सोनोग्राफी यंत्राद्वारे चोरीने केली जाणारी लिंग तपासणी निवडीस आळा बसला आहे. सेव्ह द बेबी गर्ल प्रोजेक्ट हा महाराष्ट्राचा आहे. इतरही सरकारने किंवा राज्य सरकारने अशा प्रकारचे प्रकल्प सुरू केले. त्यामध्ये महाराष्ट्राचा सेव्ह द बेबी गर्ल, पंजाबचा सेव्ह द बेबी गर्ल, हरियाणाचा मेरी गुडिया, राजस्थानचा हमारी बेटी आणि मध्य प्रदेशचा हमारी लाडली हे प्रकल्प आहेत. आता लैंगिक छळाविरुद्धची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे त्यांना विशाखा गाईडलाईन सुद्धा म्हटलं जातं. ही काय आहेत तर नोकरीच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक तत्त्वे लागू केली. ही तत्त्वे खाजगी, सार्वजनिक तसेच अन्य संस्थेमध्ये सुद्धा लागू असणार आहेत. लैंगिक शोषण आणि तक्रार थांबवण्यासाठी जबाबदारी संबंधित संस्थांवर तसेच कर्मचाऱ्यांवर आहे. तसेच प्रतिबंध तक्रारींच्या झटपट निवारणासाठी प्रत्येक विभागात महिला अध्यक्षासह अर्ध्यापेक्षा अधिक महिला असणारी समिती स्थापन करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. ही यामध्ये कशासंबंधीच्या गाईडलाईन्स आहेत तर नोकरीच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ थांबवण्यासाठीच्या कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्याला विशाखा गाईडलाईन्स असे म्हणतात. ह्या खाजगी, सार्वजनिक तसेच इतर संस्थांमध्ये सुद्धा लागू असते. या गाईडलाईन्स राबवण्याची जबाबदारी कोणावर तर संस्थावर आणि तेथील कर्मचाऱ्यांवर या गाईडलाईन्स राबवण्याची जबाबदारी असेल. तर विशाखा गाईडलाईन्स नेमकं काय आहे? विशाखा केस विशाखा विरुद्ध राजस्थान सरकार 1997चा खटला. यानुसार 1997मध्ये भवारी देवी या सामाजिक कार्यकर्तीवर राजस्थानमधील भटेरी या गावात सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. त्यांना या खटल्यामध्ये न्याय मिळाला नव्हता. त्यानंतर विशाखा ही जी महिलांच्या अधिकारांसाठी कार्यरत असणारी NGO आहे या गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे PIL दाखल केली. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने महिलांना कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण असणे महत्त्वाचे ठरवले आणि महिला कोणत्याही अत्याचारास बळी पडू नये यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली. त्या तत्त्वांनाच विशाखा गाईडलाईन्स असे म्हणतात. म्हणजे विशाखा ही एक NGO आहे. तर ती 1997ला भवारी देवी या सामाजिक कार्यकर्त्यावर जो सामूहिक अत्याचार झाला होता तिला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी PIL दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयामध्ये जी PIL दाखल केली होती त्याच्यावर तर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना काही गाईडलाईन्स लागू म्हणजे तत्त्वे ठरवून दिले. त्यांनाच विशाखा गाईडलाईन्स असे म्हणतात. यानुसार महिलांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळेल याची जबाबदारी कंपनीवर देण्यात आली. महिलांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी कंपनीत एक समिती कार्यरत असावी आणि त्याची प्रमुख महिला असावी अशी तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर पीडित व्यक्तीला कंपनीने समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग करण्यासाठी सहाय्य पुरवावे ही तरतूदसुद्धा या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. तर महिलांसंबंधीचे धोरणे आणि अभियान कोणते आहेत ते बघून. त्यामध्ये पहिलं धोरण आहे राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण. राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण हे किती सालचं आहे तर 2001 सालचं हे राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण आहे. याचा उद्देश काय होता तर महिलांच्या संपूर्ण क्षमतेचा विकास करण्यासाठी वातावरण निर्मिती करणे. दुसरा उद्देश होता महिलांना सर्व क्षेत्रात पुरुषांबरोबरच मानवी हक्क उपलब्ध करून देणे. तिसरा उद्देश होता राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात समान सहभाग व निर्णय प्रक्रियेत सहभाग करून घेणे. चौथा उद्देश होता आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, सामाजिक सुरक्षा पुरवणे. पाचवा उद्देश होता भेदभाव दूर करण्यासाठी न्याय व्यवस्था बळकट करणे. सहावा उद्देश होता महिला संबंधित हिंसा दूर करणे. तर राष्ट्रीय महिला सबलीकरण जे धोरण होतं 2001चं त्याच्यामध्ये महत्त्वाचा उद्देश काय होता तर महिलांचा संपूर्ण क्षमतेचा विकास साधण्यासाठी वातावरण निर्मिती करणे. त्याचबरोबर पुरुषांबरोबरचे व मानवी हक्क त्यांना उपलब्ध करून देणे. त्यांचा समान सहभाग व निर्णय प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणे. त्यांच्यासाठी न्याय व्यवस्था बळकट करणे. महिलांसंबंधीची हिंसा दूर करणे हा उद्देश या धोरणाचा होता जे 2001 साली
धोरण घोषित करण्यात आलं होतं. पुढचं आता अभियान काय तर राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान हे 2010 सालचं आहे. तर राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण 2001चं आहे, तर अभियान 2010 सालचं आहे. राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान याची सुरुवात 8 मार्च 2010ला करण्यात आली. 8 मार्च हा जागतिक महिला दिन असतो, त्या दिवशी 2010 साली राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियानाची सुरुवात करण्यात आली. याचा उद्देश काय होता तर केंद्र व राज्य सरकारच्या विविध मंत्रालय व विभागाच्या योजना एकत्रित राबवून महिलांचे सबलीकरण घडवून आणणे तसेच सर्व कार्यक्रमांसाठी एक खिडकी सेवा उपलब्ध करणे हा राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियानाचा उद्देश होता. उद्देश काय होता तर सर्व योजना एकत्रित राबवून महिलांचे सबलीकरण घडवून आणणे तसेच सर्व कार्यक्रमासाठी एक खिडकी सेवा उपलब्ध करणे हा या कार्यक्रमाचा उद्दिष्ट होता. या अभियानास मिशन पूर्ण शक्ती असे नाव देण्यात आले होते. राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियानास कोणतं नाव दिलं तर मिशन पूर्ण शक्ती असे नाव देण्यात आले. महिलांच्या सर्व योजना व सर्व कार्यक्रमासाठी राष्ट्रीय संसाधन केंद्र म्हणजेच नॅशनल रिसोर्स सेंटर फॉर वुमेन स्थापन करण्यात आलेलं आहे. महिलांविषयक मुद्द्यांचे ज्ञान, माहिती, संशोधन व आकड्यांची केंद्रीय डिपॉझिटरी म्हणून हे केंद्र कार्य करणार आहे. तर या अभियानाची म्हणजेच राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान जे 2010ला सुरू करण्यात आलं होतं त्याचे नाभिक क्षेत्र कोणते तर महिलांसाठी आरोग्य म्हणजेच फोकस पॉईंट कोणते तर महिलांसाठी आरोग्य, पेयजल, स्वच्छता व शारीरिक स्वच्छता या सेवांची उपलब्धता तसेच प्राथमिक ते 12वी पर्यंतच्या सर्व शालेय मुलींचा विशेषतः वंचित गटातील मुलींचा समावेश करणे, त्यामध्ये महिला मुलींसाठी उच्च व व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास, सूक्ष्म वित्त, व्यावसायिक शिक्षण, स्वयंसहायता गटांचा विकास इत्यादींची तरतूद या अभियानामध्ये करण्यात आलेली आहे. महिलांविरुद्ध गुन्हे थांबवण्यासाठी पावले उचलण्यासाठी या अंतर्गत भर देण्यात आलेला आहे. या मॉडेलमध्ये जिल्हा, तालुका व गाव पातळीवर शिवोदय केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तर गाव पातळीवर महिला केंद्रास पूर्ण शक्ती केंद्र म्हटलं जाणार आहे. गाव पातळीवरील जे महिला केंद्र असेल त्याला पूर्ण शक्ती केंद्र असं म्हटलं जाणार आहे. या केंद्राचे घोषवाक्य काय असणार आहे तर हम सुनेंगे नारी की बात हे पूर्ण शक्ती केंद्राचं घोषवाक्य असणार. या अभियानाचं घोषवाक्य काय आहे तर नये समाज की ओर असं या अभियानाचं घोषवाक्य आहे. केंद्राचं घोषवाक्य हम सुनेंगे नारी बात, तर या अभियानाचं घोषवाक्य आहे नये समाज की ओर टुवर्ड्स न्यू. या अंतर्गत अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पूर्ण शक्ती केंद्रात कोणती कामे केली जातात तर यामध्ये महिलांसाठी सर्व सरकारी योजना व सेवा कार्यक्रमांबद्दल माहिती पुरवली जाते. लोकसंख्येच्या उद्दिष्टांची माहिती संग्रहित केली जाते. न्यायिक हक्कांबाबत जागृती केली जाते. नेतृत्व, कायदेशीर हक्क इत्यादी मुद्द्यांवर प्रशिक्षण व क्षमता बांधणी केली जाते. त्याचबरोबर संसाधनांचा वापर करण्यासाठी महिलांचे संघटन या केंद्रांमध्ये केले जाते. देशातील पहिला प्रकल्प राजस्थानातील पाली जिल्ह्यात 2011ला सुरू करण्यात आला. त्या अंतर्गत 150 ग्रामस्तरीय पूर्ण शक्ती केंद्रे उघडण्यात आली. म्हणजे देशातील पहिलं शक्ती केंद्र कुठं उघडले तर राजस्थानातील पाली जिल्ह्यात 2011 साली सुरू करण्यात आले. या केंद्रात म्हणजे जे पूर्ण शक्ती केंद्र आहे त्यामध्ये किती महिला किंवा ते सदस्य असतील तर 2 महिला प्रतिनिधी किंवा ग्राम समन्वयक या प्रत्येक केंद्रात असतील अशी तरतूद आहे. महिलांसंबंधीच्या संविधानात्मक तरतुदी कोणत्या कलमामध्ये करण्यात आल्या तर कलम 42 नुसार कामाची न्याय व मानवी स्थिती निर्माण करण्यासाठी प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करणे हे राज्यांचं कर्तव्य ठरवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी तरतूद आहे कलम 43 नुसार राज्याने कामगारांना काम, निर्वाह वेतन, योग्य जीवनमान, विरंगुळा व सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग आणि याची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून द्यावी. कलम 47 नुसार पोषणमान, राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य असेल अशी मार्गदर्शक तत्त्वे हे भारतीय संविधानामध्ये दिलेली असून यानुसार महिलांचा विकास साधता येणार आहे. त्यातील कलम 42 नुसार प्रसूतीविषयक सहाय्याची तरतूद आहे. कलम 43 नुसार निर्वाह वेतन, त्याचबरोबर योग्य जीवनमान आणि विरंगुळा यासंबंधीची तरतूद आहे. त्याचबरोबर शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून द्यावी अशी तरतूद कलम 43 मध्ये आहे. कलम 47 मध्ये राहणीमान उंचावणे, पोषणमान उंचावणे, सार्वजनिक आरोग्य सुधारणे या तरतुदी या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर मातृत्व सहयोग कायदा 1961 चालत आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे तर महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात वेतनासहित रजा देण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. हा कायदा खाजगी तसेच सरकारी नोकरदार महिलांसाठी लागू असेल. मातृत्व सहयोग कायदा हा 1961चा आहे. यानुसार प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात जे वेतन हानी होणार आहे ती हानी भरून काढण्यासाठी वेतनसहित रजा देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे. हा कायदा खाजगी तसेच सरकारी नोकरदार महिलांसाठी लागू असेल.
या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येऊन सुरुवातीची जी 12 आठवड्यांची रजा होती, 12 आठवड्यांची जी रजा होती ती वाढवून 26 आठवड्यांची रजा करण्यात आली. तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यानुसार कमीत कमी रजा 14 आठवडे असावी अशी तरतूद आहे, पण भारताने ती 26 आठवड्यापर्यंत वाढवलेली आहे. मातृत्व सहयोग कायदा हा 1961 सालचा आहे. पुढचा कायदा सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस रूल्स, सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस लीव्ह रूल्स 1972 सालचा आहे. या अंतर्गत गर्भवती महिलांना 135 दिवसांची रजा मंजूर करण्यात येते. 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार रजेचा कालावधी हा 180 दिवसाचा करण्यात आलेला आहे. सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस रूल्स कधीचा आहे तर 1972 आहे. यानुसार गर्भवती महिलांना 135 दिवसांची रजा मंजूर करण्यात येते, परंतु 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार हा रजेचा कालावधी 180 दिवस करण्यात आलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट बघितले तर पहिल्यांदा आपण महिलांशी संबंधित कायदे, त्यातील कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम बघितला 2005 सालचा, याचा अंमल 26 ऑक्टोबर 2006ला सुरू झाला. त्यानंतर आपण PCPNDT ॲक्ट जो 1994 होता त्याच्यामध्ये सुधारणा 2003ला करण्यात आली. त्यानंतर विशाखा गाईडलाईन ज्या 1997ला सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली होती ते बघितले. त्यानंतर राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण जे 2001 साली घोषित करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय महिला सबलीकरण आयोग जे 8 मार्च 2010ला घोषित करण्यात आले होते त्याचा अभ्यास केला. त्यानंतर मातृत्व सहयोग कायदा 1961 आणि सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1972 सालचा याचा अभ्यास आपण घ्या. जर लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.